रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दादा सर आज पूर्व कुठे अरे हा पाठीमागे एवढा जोरात आवाज कोणता येतो रे? कृपया साहेब प्रेसशी बोलत आहे. कृपया शांतता राखा. प्रेसशी बोलत शांतता राखा. दादा साहेब आज पूर्व विदर्भ आढावा बैठक घेता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे, काय सांगाल बैठक? असं आहे की 6 महिन्यापूर्वीच माझ्याकडे पूर्व विदर्भ या विभागाची शिवसेना नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही माझ्यावर जबाबदारी देत असताना माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या कारणास्तव त्यांनी हा भाग माझ्याकडे दिलेला आहे. आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केला. ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली, परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली. परंतु आता हे जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण 28 आमदारांची संख्या आहे आणि 28 पैकी 14 आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं या 14 जागा ह्या आमच्याकरता काम करण्याकरता त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का, तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता, याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी या पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हा वाईज इथं तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतोय आणि हा आढावा घेत असताना त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, आम्ही कोण उमेदवार आमच्या समोर आम्ही डोळ्यासमोर ठेवू शकतो किंवा तो जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्याची माहिती गोळा करणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास करणं आणि तो संपूर्ण अहवाल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांच्यासमोर ठेवणं ही विभागीय नेता आणि आमचे सगळे मुंबईपासूनचे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. संजय शिरसाट यांनी असं म्हटलं होतं की आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे महायुतीत आम्हीच मोठा भाऊ अशा पद्धतीने त्यांनी भाषा केली. असं आहे की संजय शिरसाट बोलले ते मी ऐकलं, पण भाजपाला हे कधी सहन होत नाही. भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि हे मोठं होण्याच्या हव्यासापोटीच त्यांनी 35 वर्ष प्रामाणिकपणे ज्या शिवसेनेनं आपली मैत्री निभावली त्या शिवसेनेला सुद्धा संपवण्याचा घाट घातला आणि त्याच्या तीच कर्माची आणि त्यांच्या या विचारांची दुष्कृत्याची ही फळं आज ते भोगतायत. आणि म्हणून संजय शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत. संजय शिरसाटांनी हे सातत्यानं भाजपासमोर बोलण्याचं धाडस दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे. रत्नागिरीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पोस्टर वार पाहायला मिळते आहे. बाप बाप होता अशा पद्धतीचे राणेंचे पोस्टर लागलेले आहे. जो कोण कोणाचा बाप, कोण कोणाचा पोरगा, हे जे काही युद्ध सुरू झालंय ते महायुतीमध्ये सुरू झालेलं आहे आणि महायुतीमधले हे युद्ध जे काही तुम्ही म्हणता पोस्टर वार असेल, शाब्दिक वार असेल, निवडणुकीमध्ये एकमेकाला आव्हान देण्याचा जो काही प्रकार असेल तो अधिक जोमानं व्हावा अशा पद्धतीनं दोघांनाही मी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. महाविकास अनेक जागांवर दोन्ही किंवा तिन्ही पक्षांचे दावे असू शकतात, विदर्भातही असतील, विदर्भातही आहेत. अशा वेळी त्यावर तोडगा काढला
तुम्ही 1990 सालापासूनचा जर संपूर्ण इतिहास बघितला तर 1990 सालात पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं निवडणुका लढल्या आणि त्या 1990 सालापासून जर तुम्ही गडचिरोली गोंदियापासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले होते. भारतीय जनता पार्टीचे आलेले नव्हते, शिवसेनेचे आलेले होते. परंतु हळूहळू भारतीय जनता पार्टीनं मैत्रीच्या नावाखाली आमचा एक एक निवडून आलेला तिथला आमदार आमचा उमेदवार पाडण्याचं काम केलं आणि आमच्या पक्षासमोर असं चित्र उभं केलं की इथं तुमचा उमेदवार पडतोय, आम्ही आमचा उमेदवार उभा करून आमचं नशीब आजमावतो. आणि शिवसैनिक हे नेहमी इथून राजकारण करतात, इथून करत नाहीत. बस आपल्या विरोधकाला हरवायचं आहे, भाजपा आपला घात करतोय हे आमच्या शिवसैनिकांच्या लक्षातच आलं नाही आणि त्याच्यात भाजपा वाढला. परंतु जर मूळ तुम्ही बघितलं असाल तर विदर्भामध्ये शिवसेनेला जनाधार आहे. आज तुम्ही बाहेर फक्त नजर मारली असाल तर केवढा मोठा उत्साह, केवढी मोठी गर्दी आणि उपस्थित शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या बघितल्यानंतर मी आज सांगतो शिवसेना पूर्वीचं वैभव पूर्व विदर्भामध्ये मिळते. फलिदात फुलला माझ्या दारी आणि फुलं पडते शेजारी असं काल उद्धव ठाकरे म्हटले. कुठेतरी मोठा भाऊ आम्ही असल्याचं त्यांच्या भावना होत्या त्यातूनच ते बोलले. असं आहे की यावेळेला तुम्ही बघितलं असाल की महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी सभा घेतल्या. माझा उमेदवार कोण, त्याचा उमेदवार कोण याचा असा भेदभाव केला नाही. तर ज्या भारतीय जनता पार्टीनं उद्धव साहेबांचा एवढा मोठा घोर अपमान केला, एवढा मोठा विश्वासघात केला, मैत्रीमध्ये दगलबाजी केली, त्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा हा एक जबरदस्त अशा पद्धतीचा विचार घेऊन उद्धव साहेब बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाला धडा शिकवला. उद्धव साहेबांनी इथं माझा उमेदवार की तिथं माझा उमेदवार हे बघितलं नाही तर 48चे 48 उमेदवार माझे आहेत या न्यायानं ते लढले. त्यामुळं त्यांनी ते पारिजाताचं झाड फुलवलं, त्यांनी ते वाढवलं आणि फुलं जरी दुसरी कोणाच्या दरवाज्यात पडली असली तरी मला दुःख नाही तर मला आनंद आहे, कारण हे पारिजाताचं झाड मी मोठं केलंय असा तो आनंद व्यक्त करण्याचा भाव होता. फडणवीस आणि त्यांचे काही लोक दंगल घडवणार होतं अशा प्रकारचा आरोप प्रणिती शिंदेनी केला सोलापूर लोकसभेमध्ये. प्रणित आमदार आणि आता विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी फडणवीसांच्यावर केलेला आरोप हा मी बघितला, मी ऐकला. पण तुम्हाला याच्यापूर्वीच सांगतो की 2 वर्षापूर्वीच मी हे भाकीत केलं होतं की पुढच्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम दंगली घडवू शकते आणि म्हणून मुस्लिम समाजातल्या तरुणांनी डोकी शांत ठेवा, डोकी भडकू देऊ नका. आपण हा भारतीय जनता पार्टीचा डाव असू शकतो, त्याला बळी पडू नका. हे विधान मी केलं होतं आणि मुस्लिम समाजातल्या प्रमुख नेत्यांजवळ मी जाऊन भेटी घेतल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्रभर हा विचार पोचवा. त्याच्यामधल्या काही लोकांनी हा महाराष्ट्रभर विचार पोचवला आणि या बदल्यात माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरमध्ये यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. हा विषय मी अगोदरच बोलून दाखवला होता.